मंडळी, माणसांची मदत करायची वृत्ती एवढी संपली आहे ना, म्हणजे संपत चालली आहे. काय म्हणजे काहीच बोलू. म्हणजे आता कुर्ला स्टेशनला एका मुलीला, म्हणजे पनवेलकडे जी ट्रेन जात होती त्या ट्रेनमध्ये एका मुलीला, मला वाटतं अक्षरशः चक्कर आले तिला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. मग तिला ट्रेनमधून खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर दोन पोलीस आणि पोलीस कर्मचारी आणि मला वाटतं तिची मैत्रीण होती, तिला पकडलं होतं. ती श्वास घेत होती आणि लोक व्हिडिओ काढत होते. ते बघून मला एवढं असं वाईट वाटलं, म्हणजे मी काहीच बोलू. त्याच्यानंतर मी बघतोय त्या पोलिसांना त्या मुलीला पकडता येणं झालं नीट. पोलिसांच्या हातात ऑलरेडी त्यांच्या काट्या होत्या, बॉटल होती. मी बघितलं पण कोण म्हणजे कोण मदतीचा हात द्यायला पुढंच येत नव्हतं. मग शेवटी मला राहवलं नाही, मला राहवलं नाही. मी बघितलं, मी गेलो. ते दोन पोलीस होते, ते एवढ्या मोठ्या पायऱ्या सोडून वरती आले आणि त्याच्यानंतर ते पुढे जात होते. मग त्या मुलीला मी सुद्धा पकडलं आणि तिला पलीकडच्या बाजूला म्हणजे ईस्ट साईडला घेऊन गेले. आणि आता तिला आम्ही रिक्षापर्यंत पकडून, म्हणजे मी, ते दोन पोलीस काका आणि अजून एक कोणतरी काका होते आणि त्याची मैत्रीण, अशी 4-5 लोक होते. त्या मुलीला अक्षरशः पकडलं, पण लोक तरी सुद्धा बघत होते. मग पुढे यायची कोणाची हिंमत होत नव्हती. म्हणजे लोकांची बोलतो ना, मदत करायची वृत्ती संपू झाली. माणूस की कुठेतरी मरत चालली. मग शेवटी आम्ही त्या मुलीला रिक्षात बसवलं आणि आता मला वाटतं त्या मुलीला कोलीवाडा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्या मुलीचं नाव काहीतरी हाटे म्हणून काहीतरी होतं. तिच्या भावाला वगैरे फोन लावलाय. पण खरंच असं काही दिसत असेल ना, तर प्लीज पुढे या आणि मदत करा. ऍटलीस्ट अक्षरक्षणी तरी मदत करा. मला एवढंच म्हणायचंय, बाकी